लोकमान्य टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील चिखलगाव. येथील निसर्गाच्या कुशीत वसले डॉक्टर दांडेकर यांच्या लोकसाधनेतून व्यवसायाभिमुख शिक्षण देणारे लोकमान्य टिळक विद्यामंदिर आणि निवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह. लोकसाधना संस्थेच्या माध्यमातूनच ज्या जागी मूळ टिळकांचे घर होते त्याच ठिकाणी लोकमान्य टिळक मंदिराची स्थापना केली गेली आहे. स्मारकाची स्थापत्य शैली तशी वेगळीच आहे. केरळमधील एका स्थापत्य अभियंत्याने या मंदिराचे बांधकाम केले आहे. मुख्य प्रवेशद्वार, सभामंडप, पुढे गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात लोकमान्य टिळकांची 6 ते 7 फूट उंचीची पूर्णाकृती मूर्ती आहे. पुण्यातील केसरवाड्याच्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासारखीच ही मूर्ती आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृती व त्यांचे आदर्श विचार लोकसाधना संस्था व विद्यालयाच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे पुढे नेत असल्याचे बघून जयंतराव टिळक व कुटुंबियांनी त्यांचे नावे असलेली सर्व 12 गुंठे जमीन राजा दांडेकर यांच्या लोकसाधना संस्थेस दान केली. लोकमान्य टिळक यांच्या ज्वलंत व परखड स्वदेशी विचारसरणीच्या लाखो अनुयायांसाठी चिखलगाव येथील लोकमान्य टिळक मंदिर हे श्रद्धास्थानच आहे.